अरे पार्टनर, ते रणबीर कपूरने मुंबईत करोडोंचं प्रॉपर्टी खरेदी केलं म्हणे की ते खरं असते काय ते? अरे हो की केलंय ना, पण आपल्या नावावरती नाही. ती त्याने आपल्या मुलीच्या नावावरती प्रॉपर्टी खरेदी केली. आई अप्पा, पोरीच्या नावावर? हा, ती त्याची लाडकी लेक असते बघा, म्हणून केली असती त्याच्या नावावर. अरे असं लाडकं वगैरे काही नाही, म्हणजे ती असेल त्याची लाडकी लेक, पण इथे कारण थोडंसं वेगळं आहे. जेव्हा आपण एखाद्या महिलेच्या नावावरती प्रॉपर्टी खरेदी करतो, जसं की आपली आई असेल, बायको असेल किंवा आपली मुलगी असेल, तर तेव्हा आपल्याला इथे 3 मोठे फायदे पाहायला मिळतात. 3 फायदे? ते आणि कोणते? अरे सांग की रे भाड्या मला पण. बरं आता ऐक. पहिला फायदा हा की स्टॅम्प ड्युटीमध्ये आपल्याला सवलत मिळते. म्हणजेच काय तर भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये महिलांच्या नावावरती प्रॉपर्टी नोंदणी केल्यास 1 ते 3% स्टॅम्प ड्युटी सवलत मिळते. अयो अप्पा थांब, अरे मला कळणार असं सांग की रे, एकदम सिंपल करून सांग. बरं आता समज की तू बेळगावमध्ये तुझ्या आईच्या नावाने प्रॉपर्टी रजिस्टर केली असेल, तर तुला इथे 2% सवलत मिळते. म्हणजेच काय तर 1 करोड रुपयांचं घर असेल तर तुझे आरामात इथे 2 लाख रुपये वाचू शकतात. काय सांगतोस रे भाड्या, 2 लाख रुपये वाचतील? बरं मग दुसरा फायदा ते कोणता असतं? दुसरा फायदा म्हणजे होम लोनच्या व्याजदरावर सवलत सुद्धा मिळते. अनेक बँका महिलांसाठी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देते. जर एखाद्या पुरुषाला 8.5 किंवा 9% कर्ज मिळत असेल, तर तिथेच एखाद्या महिलेला 0.2% ते 0.3% सवलत मिळते. आणि अशामुळे तुझे आरामात 2 ते 2.5 लाख तिथेही वाचू शकतात. आई बाप्पा, इथे पण पैसे वाचतात? आणि तो तिसरा फायदा तो पण सांगे की पटकन. तिसरा फायदा असा आहे की सरकार अनेक योजना अशा आणते ज्या फक्त महिलांसाठी असतात. आता समज की एखादी महिला तिच्या आयुष्यामधली पहिली प्रॉपर्टी जर खरेदी करत असेल, तर सरकार तिला सबसिडी सुद्धा देते. आयो भाड्या, काय माहिती सांगितलं रे तू. मी पण आता माझ्या बायकोच्याच नावावर करतो बघा. अयो बायकोच्या नावावर नाही बाबा, माझ्या आईच्या नावावर करतो. बायकोचा काय भरोसा नसते.